आता इथे मी एक प्रोजेक्ट क्रिएट करून ठेवलेला आहे. तुम्हाला रिएक्टचा प्रोजेक्ट क्रिएट करता येतो ना. टर्मिनल ओपन करणार आपण, क्रिएट रिएक्ट ऍप आणि ऍपचं नाव आपण टाकणार. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की टाइम जास्त जातो त्याला, त्याच्यामुळे मी डायरेक्टली पहिल्यापासून क्रिएट करून ठेवलंय. त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीयेत. एक बेसिक ऍप्लिकेशन क्रिएट करून ठेवलेलं आहे. इथे आपल्याला दिसेल हा पूर्ण स्टार्टिंगचा कोड. ओके, स्टार्ट करूयाला. स्टार्ट करण्यासाठी टर्मिनल चालू केलं आपण आणि देऊया npm start. ओके, आता तो स्टार्ट व्हायला टाइम घेईल. मग इथे बघायचं आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे ते ठेवूया आणि जे इम्पॉर्टंट नाहीयेत फाईल्स त्या सगळ्या रिमूव्ह करूया. जसं app.css पाहिजे का? नाही, डिलीट. app.js ठेवूया. टेस्ट.js गरज नाहीये, डिलीट. index.css एक css ची फाईल ठेवूया. svg ची गरज नाहीये, डिलीट. कायची गरज नाही, आता गरज नाहीये. ठीक आहे. एसआरसी मध्ये किती फाईल्स ठेवल्यात मी? ऍप, index.css, index.js. index.js मध्ये आलो, रिॲक्टला इम्पोर्ट करावं लागणार, रिॲक्ट डोमला इम्पोर्ट करावं लागणार आहे. सीएसएस ची फाईल आहे ती इम्पोर्ट लागेल, ऍप इम्पोर्ट लागेल. याची गरज आहे काय? नाही, रिमूव्ह. काय गरज नाही, काय गरज नाही. ओके, क्लीन केला कोड. आता इथे आपल्याला जसं जसं पाहिजे तसं फोल्डर स्ट्रक्चर आपण क्रिएट करणार आणि त्याला घेऊन आपण इकडे यूज करणार. ओके, आता आपल्याला ई कॉमर्स बनवायचे. आता त्याच्यामध्ये काय काय लागेल आपल्याला? नाव बार, फुटर, डिफरंट पेजेस. पेजेस कोणते? होम, प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, अजून रॅन्डम तुम्हाला जे काही पाहिजे ते. ठीक आहे, मग ते ऍड करूया. आता एसआरसी फोल्डर दिसतोय तिकडे वरती. ठीक आहे, त्याच्यावरती मी राईट क्लिक केला, फोल्डर ओपन केला, एक नवीन नाव दिलं. त्याचं समजा काय देतो आपण? कंपोनंट्स आणि पेजेस, दोन फोल्डर पाहिजेत आपल्याला. मी इथे पहिलं बनवलं एक पेजेस. याच्यामध्ये ऍड करणार मी सगळे पेजेस. पेजेस म्हणजे होम, अबाउट, सर्व्हिसेस, तेव्हा. एसआरसी वरती क्लिक केलं, अजून एक क्रिएट केला, कंपोनंट्स. कंपोनंट्स मध्ये काय असणार? नाव बार, फुटर, कार्ड्स, जो जो रियुजेबल कोड आहे ना आपला, जे कंपोनंट्स ते वाले त्याच्यामध्ये ऍड करणार आपण. ठीक आहे, अजून हे स्टार्ट झालं नाहीये, होत. आता सगळ्यात पहिली प्रोसेस आपण काय करूया की वेगवेगळे जे पेजेस आपले असणार आहेत ते बनवून घेऊया. ठीक आहे, मला पेजेस मध्ये कोणते कोणते पेज बनवणार आहे आपण? .js, नंतर .js, services.js, पेजेस, डिस्प्ले होणारे पेजेस. ओके, आणि एक बनवतो इथे समजा प्रोडक्ट्स डॉट जेएस. अजून काय लागेल? कॉन्टॅक्ट डॉट जेएस. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? या सगळ्यांच्या आतमध्ये आपण काय घेणार? RFC. ठीक आहे, RFC इंटर केला, चल सेव. इकडे आलो, RFC, इकडे आलो, RFC, इकडे आलो, RFC, इकडे पण RFC. क्लिअर आहे? इथे खाली काहीतरी एरर आलाय आपल्याला. app.js मध्ये एरर आहे. बघूया app.js मध्ये काय एरर आहे. तर हा कोड आपल्या काही कामाचा नाहीये. मी सगळाच कोड उडवतो आणि RFC इथे पण करतो. ओके, म्हणजे app.js पण क्लिअर. आता मेन स्क्रीन वरती जेव्हा आउटपुट येईल तेव्हा आपल्याला इथे काय दिसतोय? ऍप दिसतोय का? ऍप लिहिलंय म्हणजे कोणता कंपोनंट शो होतोय? ऍप कंपोनंट. इथे आलो index.js मध्ये, इथे ऍप लिहिलंय म्हणून ऍप दिसतोय. तर आपल्याला इथे काय करायचंय? आता नावबार आणि पेजेस आणि जे फुटर आहे ते सगळं आपल्याला आता शो करायचं. आता नावबार, पेजेस आणि जे काही आहे हे दाखवायचं आहे. पण पेजेस जे आहेत ते क्लिक केल्यानंतर चेंज होणार ना. मग त्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस यूज करायला लागेल? राउटिंग. राउटिंग माहिती आहे ना? रिॲक्ट राउटर डोम. एक टर्मिनल स्टार्ट करतो मी. इथे खाली बटन दिसतंय, इकडे बघा खाली बटन क्लिक केलं,
नवीन टर्मिनल ओपन केला, त्याच्यामध्ये काय टाकणार मी, npm install react router dom. क्लिअर आहे. एंटर हिट केला, तो डाउनलोड चालू करेल. आपण तोपर्यंत आपला बाकी कोड इथे लिहायला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय येतं राउटिंग मध्ये, ब्राउझर राउटर. आता हे कधी कधी आता हे चालू आहे इन्स्टॉलेशन खाली, म्हणून मी मॅन्युअली लिहून टाकतो वरती, नाहीतर येऊन आलं असतं. काय लिहिणार आहे ते आपण, इम्पोर्ट ब्राउझर राउटर फ्रॉम रिॲक्ट राउटर डो. ठीक आहे. ब्राउझर राउटरच्या आतमध्ये काय येतं, डिफरंट राउट्सच्या आतमध्ये सिंगल राउट मध्ये काय लिहिणार आपण, पाथ स्लॅश असेल तर एलिमेंट कोणता शो करायचा आहे, स्लॅश म्हणजे मेन स्क्रीन, बरोबर. स्लॅश म्हणजे मेन स्क्रीन वरती कोणता दिसला पाहिजे तुम्हाला, होम. ठीक आहे, बघूया दिसतोय का, ऍपच्या खाली होम दिसतोय तिकडे. ओके. त्याच्यानंतर अजून कोणते आहेत ते सगळे बनवा. कोणते आहेत, सर्व्हिस कॉन्टॅक्ट. काय डाऊट आहे इथे, ठीक आहे. अबाउट सर्व्हिसेस प्रोडक्ट्स कॉन्टॅक्ट. क्लिअर आहे. इथे आलो, हे जरा मी इथे खाली देतो, दिसतंय सगळ्यांना, चेक करूया चालतंय का, स्लॅश अबाउट. ओके, चेंज झाला, म्हणजे राउटिंग काम करतोय आपला, करतोय. आता फक्त आपल्याला काय पाहिजे, वरती नॅवबार पाहिजे. क्लिक केल्यानंतर ते पेजेस दिसले पाहिजेत. मग आपण तो नॅवबार पण बनवूया. कंपोनंट मध्ये आलो, कंपोनंट वरती इथे क्लिक केलं, बोललो काय आपल्याला पाहिजे, navbar.js. इथे घेतला RFC. एक नॉर्मल लिंक पहिले मी क्रिएट करतो, नंतर आपण याला स्टाइलिंग देऊया. ओके, इथे घेतला मी एका, ठीक आहे. नाहीतर आपण डायरेक्ट स्टाइलिंगनेच करूया. स्टाइलिंग करायचं म्हणजे आपल्याला बूटस्ट्रॅप यूज करायचं ना. मग आता ह्याच्यामध्ये जर बूटस्ट्रॅप यूज करायचंय तर काय करायला लागेल आपल्याला, इथे कमांड काय पास करायला लागेल, npm i bootstrap. हिट केलं, बूटस्ट्रॅप डाउनलोड करेल. आता बूटस्ट्रॅपचा नॅवबार पाहिजे मला, इथे घेणार मी गेट बूटस्ट्रॅप. ओके, क्लिक केलं, नॅवबार. ओके, कॉपी केला, इकडे आलो, नॅवबारचा जो हा कोड आहे, या बेसिक गोष्टी माहिती आहेत ना सगळ्यांना. ओके, नॅवबारचा कोड आहे हा, काढून हा पेस्ट केला. ह्याच्यामध्ये फॉर्मची गरज आहे का आपल्याला, नाही, रिमूव्ह केला. हा डिसेबल नकोय, रिमूव्ह केला. ड्रॉपडाऊन लिस्ट नकोय, रिमूव्ह केला. सगळं रिमूव्ह केला. एक लिंक ही होमची एक ठेवली आणि लिंक ठेवली. आता ह्याच्यामध्ये आपण लिंक जनरेट करणार. लिंक कशी जनरेट करणार, टॅग यूज होतो लिंक, जो इम्पोर्ट कुठून होणार आहे, रिॲक्ट राउटर डोम मधून. ठीक आहे, इथे लिंक लिहिला. इथे काय लिहिणार, HREF लिहितो का आपण, टू. होम वरती क्लिक केल्यानंतर कोणती लिंक जनरेट झाली पाहिजे, स्लॅश. खाली आलो, इथे पुन्हा एकदा लिंक टू, काय घेऊ, अबाउट. काय आपल्याकडे, अबाउट सर्व्हिस कॉन्टॅक्ट प्रोडक्ट, अबाउट सर्व्हिस कॉन्टॅक्ट प्रोडक्ट, अबाउट सर्व्हिस, इथे काय येणार, सर्व्हिस टॅक्ट बरोबर आहे का. नॅवबार क्रिएट केलं आपण. नॅवबारला कुठे घेणार आपण आता पुन्हा एकदा, app.js मध्ये. आता इथे नॅवबार जो आपल्याला फिक्स पाहिजे ना, नॅवबार फिक्स पाहिजे तो कुठे येणार,
राउट्सच्या बाहेर, ब्राउझर राउटरच्या आतमध्ये राउट्सच्या बाहेर इथे आलो, इथे घेतला आपण नॅव बार, सेव्ह केला, आलं का? तर त्याला बघूया, स्टायलिंग नाही झालेलं अजून, पण काम करतोय का चेक करूया आपण. खाली ते होम लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, अबाउट, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट, प्रोडक्ट्स, प्रॉपर काम करतोय. ओके, याला आता नीट स्टायलिंग करूया. नीट स्टायलिंग म्हणजे बूटस्ट्रॅपला इम्पोर्ट करूया. बूटस्ट्रॅप इम्पोर्ट कशी करतो आपण? इम्पोर्ट कुठे आहे बूटस्ट्रॅप? नोड मॉड्यूल्स, नोड मॉड्यूल्स मध्ये बूटस्ट्रॅप, बूटस्ट्रॅप मध्ये डिस्ट मध्ये सीएसएस, सीएसएस मध्ये बूटस्ट्रॅप डॉट सीएसएस. ते अजून एक लिंक लागेल ना आपल्याला, जेएस, डिस्ट मध्ये जेएस, जेएस मध्ये बूटस्ट्रॅप डॉट बंडल डॉट जेएस. झालं का? ओके, इकडे आलो. अजून आपण ऍप डॉट जेएस मध्ये जाऊया. हे ऍप लिहिलं, ह्याची गरज नाहीये, हे क्लिअर केला, सेव्ह. ओके, स्क्रीन छोटी. ओके, सगळं काम करतं. नोटीस करा. आता ह्याच्यामध्ये स्टायलिंग कशी कशी द्यायची ते माहिती आहे ना तुम्हाला. आता जर समजा होम आहे, होम मध्ये आपण काय दाखवलंय? फक्त होम. आता तुम्हाला जर समजा होम मध्ये बाकीच्या गोष्टी पण दाखवायच्या, त्या पण तुम्ही इन्क्लूड करू शकता ना. कुठे गेला होम आपला? होम. होमच्या आतमध्ये तुम्हाला अबाउट पण दाखवायचं आहे, अबाउट दाखवा. त्याच्या खाली सर्व्हिस पण दाखवायचं आहे, सर्व्हिसेस पण दाखवा. त्याच्या खाली काय दाखवायचे अजून तुम्हाला? प्रोडक्ट शो करायचे, प्रोडक्ट शो करा. त्याच्या खाली आपल्याला अजून कॉन्टॅक्टस दाखवायचा आहे, तो कॉन्टॅक्टस ऍड करा. म्हणजे मेन स्क्रीन जे असणार आहे, मेन स्क्रीन, ही मेन स्क्रीन ना. मेन स्क्रीन वरती आपण काय ऍड केलंय? होम, अबाउट, सर्व्हिस, प्रोडक्ट, कॉन्टॅक्ट, सगळे एका खाली एक असणार आहेत. आणि जर समजा मी इथे अबाउट वरती क्लिक केलं तर काय शो होणार? ओनली अबाउट, ओनली सर्व्हिसेस, ओनली कॉन्टॅक्ट, ओनली प्रोडक्ट्स. आणि होम वरती दाबल्यानंतर सगळे. आता ह्याच्यामध्ये डेटा असेल तर ते स्क्रोलिंग वगैरे होईल ना सगळं प्रॉपरली. काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे, हे आता स्टायलिंगचं वगैरे आपण ते नंतर बघूया. आपलं मेन काम आहे बघा, स्टायलिंग वगैरे आपण HTML CSS मध्ये करतो. बेसिक रिएक्ट मध्ये यूज होतं कंपोनंट रियुजेबिलिटी. माहिती ना सगळ्यांना, कंपोनंट बनवायचा, यूज करायचा ते, आणि त्याला स्टायलिंग द्यायचं. आणि ते काम इझी आहे, फटाफट कोणी करू शकतो. ते नंतर तुम्ही करत बसा. आपण मेन लॉजिकचं जे काही आहे ते आज बघूया. ओके, लॉजिकचं म्हणजे आता सगळ्यात पहिलं कोणतं पेज बनवावं लागेल आपल्याला? प्रोडक्ट्स. माहिती ना, प्रोडक्ट शो करतो आपण. प्रोडक्ट शो करणार म्हणजे एपीआय फेचिंग. तर मग कुठे जाणार इथे? प्रोडक्ट्स मध्ये, आणि काम चालू करूया. आता एपीआय आपल्याला कुठे भेटतो? फेक स्टोर एपीआय माहिती आहे ना. पण फेक स्टोर एपीआयचा जो हे आहे त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट्स आहेत? थोडेसेच आहेत, 20 प्रोडक्ट आहेत फक्त. ठीक आहे, तर मी इथे एक जेसन डेटा क्रिएट केलेला आहे. त्या जेसन डेटामध्ये 50 प्रोडक्ट आहेत, तर ते आपण फेच करूया कॅटेगरी वाईज. ओके, कॅटेगरी वाईज फेच करणार म्हणजे आपण काय करणार आहे? आता नॉर्मली आपण एपीआय फेच करतो, ऑल प्रोडक्ट्स एका स्क्रीनवरती शो होतात. ओके, त्यानंतर आपण ई कॉमर्स मध्ये बघितलं असेल की मी जर लॅपटॉप वरती क्लिक करतो, मला फक्त लॅपटॉप दिसतो. मोबाईलवर क्लिक केलं, फक्त मोबाईल. असं कॅटेगरी वाईज सॉर्ट होतं ना ते. मग ते कसं इम्प्लिमेंट करायचं आपल्याला ते बघायचं, म्हणून थोडा मोठा एपीआय मी इकडे घेतो. ठीक आहे, एक जेसन डेटा मी इकडे बनवून ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे रिसर्च प्रोडक्ट्स. ओके, खूप सारे प्रोडक्ट्स याच्यामध्ये आहेत, 40-50 काहीतरी असतील याच्यामध्ये. आता इथे डेटा काय काय दिसतोय तुम्हाला? आयडी, कॅटेगरी, टायटल, हेडिंग, डिस्क्रिप्शन, प्राइस, इमेजेस ॲरे. ओके, इमेजेस ॲरे म्हणजे एक प्रोडक्टचे 4-5 इमेजेस असतात ना अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती, मेन इमेज आणि 4-5 सब इमेजेस, तर ते घेऊ शकता. थंबनेल, मेन इमेज. अजून काय इम्पॉर्टंट पाहिजे का तुम्हाला? नाही, जे जे पाहिजे ते सगळं इथे. ओके, करूया काम. काम करणार म्हणजे काय करणार आहे? कॉपी. सांगा इथे कोड काय लिहिणार फटाफट. काय करणार? पहिल्यांदा आपण एक हुक क्रिएट करणार, याच्यामध्ये काय लिहिणार? एपीआय डेटा, आणि दुसरा
सेट एपीआय डेटा, याच्यामध्ये असणार यूज स्टेटचा डेटा. डिफॉल्ट डेटा काय स्टोअर करायचे मला, एक एम्प्टी अरे. खाली येणार एपीआय फेच कशामध्ये करणार आपण, यूज इफेक्ट मध्ये. बाहेर पण करू शकता तुम्ही. ओके, यूज इफेक्ट मध्ये आलो, कॉलबॅक फंक्शन कॉल केला. एपीआय फेचिंग साठी मी एक फंक्शन बनवतो, जसं की बनवलं इथे समजा मी कॉन्स्टंट एपीआय डेटा इक्वल्स टू ओपनिंग क्लोजिंग इक्वल्स टू एरो. एरो फंक्शन क्रिएट केला मी. एरो फंक्शनला इथून आपण काय करतो, असिंक्रोनस ह्याच्या आतमध्ये करणार फेच, फेच मध्ये टाकणार यूआरएल. आता हा यूआरएल जो आहे तो काय रिटर्न करणार, रिस्पॉन्स, बरोबर का. अवेट, हा कोड फिक्स आहे ना. इथे येणार, तुम्ही लावणार परत इकडे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट लावून काय करतो पुढे आपण, कॉन्स्टंट डेटा इक्वल्स टू अवेट रिस्पॉन्स डॉट जेसन. ही लाईन फिक्स लिहितो ना आपण दरवेळी. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये डाऊट आहे कोणाला, काय आहे का, नाही. पण इथे प्रोसेस काय होते, तर आपण इथे रिस्पॉन्स मध्ये जे काही येईल ते कॅच करतो. त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉमिसेस वगैरे, म्हणजे प्रॉमिसेस वगैरे रिटर्न करतो. त्याच्यामधून आपण जेसनचा डेटा कन्वर्ट करून घेतो आणि ते सेट करतो, बरोबर. ही अशी 2 लाईन आपल्याला कंपल्सरी लिहाव्या लागतात. मग ही एक पद्धत आहे एपीआय फेच करायची. तशीच एक दुसरी एक पद्धत आहे, म्हणजे ना एक जसा फेच आहे तसा दुसरा असतो एक एक्झिऑस म्हणून. तो काय करतो, ही सगळी प्रोसेस करत बसायची गरज नाही तुम्हाला, तो डायरेक्टली डेटा आणून देणार. खाली मी कमांड काय टाकतो माझा, खाली खाली दिसतंय npm इन्स्टॉल. ठीक आहे, काय लिहिलंय खाली आपण, एक्झिऑस. एक्झिऑस सेम फेच सारखं आहे, इझी करून देणार फक्त काम. ओके, डाउनलोडला टाकलं त्याला. हे 2 लाईनचा कोड आहे, हा क्लिअर आहे ना, हा क्लिअर आहे. हा मी कमेंट मध्ये टाकला. खाली आलो, लिहिलं कॉन्स्टंट. आता हा काय करतो, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतो, त्याच्याबरोबरच आणून काय देतो, डायरेक्टली डेटा. मी डिस्ट्रक्चर केला डेटा, कुठून करायचं आहे, अवेट एक्झिऑस. इम्पोर्ट झाला वरती एक्झिऑस, कारण की मी डाउनलोड केलेला आहे त्याला. आणि ह्याच्यामध्ये टाकणार आपण आपली लिंक. झालं. वरती किती लाईन लिहायचे होते आपल्याला, 2 लाईन्स. इथे समजलं, काय डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये, सिंगल लाईन मध्ये काम संपलं आपलं. तर रिस्पॉन्स, अवेट, डबल डबल काही करत बसायची गरज नाही. सेम पुढे सगळं सेम आहे. क्लियर है, क्या डाउट है कोणाला. एक्सियोस क्या करता है, ये देखो, हम लोग नॉर्मली जब फेच करते तो वो क्या करता है कि प्रोमिसेस रिटर्न करता है. प्रोमिसेस रिटर्न करते हैं, उसको हम लोग ने रिस्पॉन्स में स्टोर किया. उसमें से जेसन डेटा हम लोग कन्वर्ट करके एक वेरिएबल में स्टोर करते हैं. 2 बार अवेट लगाना पड़ रहा है, टाइम ले रहा है, लंबी प्रोसेस है. तो एक्सियोस क्या करता है, फीचर्स ये हम लोग को ये ऐसे प्रोवाइड करता है कि है ना, वो आते वक्त ही बहुत सारी चीजें हम लोग को लाके देता है, जैसे कि डेटा, एरर, ये सब चीजें वो लाके देता है. हम लोग डायरेक्टली उसको एक्सेस कर सकते हैं ऐसे. ये ऐसे बड़े बड़े कोड लिखने की जरूरत नहीं है. दूसरा एक, मतलब अभी फेच है, फेच से हम लोग ने डेटा गेट किया ना. ओके, अगर हम लोग को डेटा भेजना है एपीआई की साइड, तो वो सबको पता नहीं है. जिन लोग का नोड हुआ है उन लोग को पता है कि इसी के आगे हम लोग लिखते हैं मेथड. इसी के आगे लिखते हैं मेथड कि मुझे पोस्ट रिक्वेस्ट से डेटा भेजना है और ये डेटा लेके जाओ, ये ऐसे कुछ तो डेटा वगैरह रहेगा, हम लोग को ऑब्जेक्ट में डेटा लेके जाओ, ऐसे लिखना पड़ता है बॉडी वगैरह करके. वो बहुत लंबी लेंथी प्रोसेस है. ये क्या करेगा एक्सियोस, इधर सिर्फ डेटा भेज दो, क्या सबमिट करना है एपीआई के पास. मैंने बोल दिया ये डेटा लेके जाओ, ये एपीआई के पास भेज दो. और मेथड कौन सी यूज करनी है, तो मैंने इधर बोल दिया कि पोस्ट मेथड से भेज दो, खत्म हो गया. ऐसे इजी करता है ये काम. ओके, लेकिन ये अभी तुम लोग को जरूरत नहीं है जब एपीआई के साथ प्रॉपरली काम करोगे. अभी सिर्फ डेटा ले रहे हैं हम लोग, तो ये बस हो गया. लेकिन ऐसे आगे की चीजें भी इजी करके देगा एक्सियोस. क्लियर है, काय डाऊट कोणाला एक्सियोस मध्ये. ठीक आहे, एपीआयचा डेटा फेच झाला असेल ना. आता बघूया इथे, सेट एपीआय डेटा यूज करायचे तर काय यूज करणार आपण, एपीआय डेटा. खाली कोड सांगा आता काय लिहिणार फटाफट. काय लिहिणार, करली
एपीआय डेटा डॉट मॅप रिसीव्ह करणार dt म्हणजे ऑल डेटा, आणि सेकंड पॅरामीटर इंडेक्स रिटर्न करणार कोड. रिटर्न आपल्याला काय करायचे, मी रॅन्डम थोडासा डेटा रिटर्न करेल, बाकी सगळं तुम्ही करत बसा. ओके, इथे घेतला ड्यू, काय लिहू पहिला H6 लिहितो. एपीआय मध्ये काय आपल्या टायटल, इथे काय लिहिणार कर्ली मध्ये, कसं लिहिणार मी टायटल, फक्त टायटल लिहून चालेल का? एपीआयचा जो डेटा आहे तो आपण इथे स्टोअर केलाय, तो स्टोअर केलेला डेटा मॅप मेथड थ्रू एक्सेस करतोय आपण. तो आपल्याला कोणत्या व्हेरिएबल मध्ये आणून देतोय, मग इथे लिहिताना काय लिहावं लागेल, dt मधला टायटल, dt डॉट टायटल, डीटीच्या आतमधला टायटल. कॉन्स्टंट इज नॉट डिफाईन, एपीआय डेटा नॉट डिफाईन, काय विषय, कॉन्स्ट ओके. अजून कुठे रे, इथे स्क्वेअर ब्रॅकेट लावायचा आपला एक राहिलेला आहे. dt इंडेक्स एपीआय डेटा सेट एपीआय डेटा यूज एपीआय प्रॉपर यूज इफेक्ट. ओके, रिफ्रेश, ओके ओके ओके, प्रोडक्ट्स काय गडबड आहे, काय गडबड दिसते का रे, रूट ड्यू नॅव बार सिंगल ड्यू एपीआय डेटा प्रोडक्ट्स यूज इफेक्ट कॉल बॅक गेट एपीआय डेटा. गेट एपीआय डेटाला आपण कॉल केला का नाही, समजला, गेट एपीआय डेटा क्रिएट केला, त्याला कॉल केला नव्हता. इकडे आलो, आला का डेटा सगळं, मोबाईलचे नाव आले सगळे, आणि अजून पण खूप काय काय आलेलं आहे. इथे कोणाला काही डाऊट आहे का, नावाच्या बरोबर मी फक्त एक इमेज प्रिंट करेन. इथे इमेज कशी लिहिणार, इमेज साठी काय लिहिणार मी इथे, एकतर थंबनेल लिहू शकतो, किंवा सेकंड ऑप्शन इमेजेस, हा हे नंबर. ओके, src इक्वल्स टू कर्ली dt डॉट थंबनेल. ओके, याला देऊया थोडीशी हाईट 100 पिक्सल. स्टायलिंग कशी देणार आपण याला, आता मी काय करतो, स्टायलिंग देण्यासाठी आहे ना, हा जो आहे याला देतो क्लास कंटेनर. हा जो पूर्ण कोड आहे तो कट करून घेतो मी रो मध्ये, आणि हे जे डिव आहे त्याला काय क्लास देतो, ऑल md3. ओके, आणि स्टायलिंग साठी डॉट कार्ड, कार्ड मध्ये हे क्लिअर आहे. याला थोडस पॅडिंग वगैरे ऍड करूया, p3. मी फक्त प्रोडक्ट्स एक लाईन मध्ये शो केले, मी त्याला काही स्टायलिंग जास्त दिलेली नाहीये. पण ओके, समजलं स्टायलिंग कशी द्यायची आपल्याला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, काय डाऊट आहे कोणाला याच्यात, क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, बघा मग आता आपल्याला काम काय करायचं, कॅटेगरी वाईज सॉर्टिंग. ओके, आता कॅटेगरी वाईज सॉर्टिंग जर आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे, तर आपल्याला पहिले तर वरती बटन्स लागणार ना, बटन्स लागणार, आपल्याला माहित पाहिजे कॅटेगरीज कोणते कोणते आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणती कोणती कॅटेगरी दिसते तुम्हाला, ती आहे मोबाईल, मोबाईल, अजून काय वेगळं दिसतंय का, काय लक्षात ठेवा सगळं, मोबाईल, लॅपटॉप, 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 लॅपटॉप,
अजून वॉच 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 एडॉप्स, ठीक आहे. अजून टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉच, ठीक आहे. आता हे बटन्स इथे क्रिएट करूया आपण. नॉर्मली आलो, एक रो घेतली, ह्याच्यामध्ये बनवतो मी बटन. काय पहिला? मोबाईल. ओके. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे फिल्टर. ओके, फिल्टर ऍड करायचं आहे. बाकी तुम्हाला काय माहित नाही, एवढं माहिती नाही, एक फंक्शन क्रिएट करायला लागणार आहे. ओके, फंक्शन क्रिएट करायला लागणार आहे, तर मी एक नॉर्मल फंक्शन इथे बनवून ठेवतो. कॉन्स्टंट ऍड फिल्टर. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? एक फंक्शन जस्ट क्रिएट केलं. आता हा जो ऍड फिल्टर आहे, हा जो ऍड फिल्टर आहे, ह्याला इथून मी कॉल करणार, बरोबर ना? ऑन क्लिकला, ऑन क्लिक ऍड फिल्टर. पण कोणता फिल्टर ऍड करायचे ते सांगण्यासाठी मी काय करणार? ऍड फिल्टर मोबाईल, ऍड फिल्टर वॉच, ऍड फिल्टर टीव्ही, ऍड फिल्टर लॅपटॉप, ठीक आहे. बाकीचे नंतर तुम्ही ऍड करा. टीव्ही, लॅपटॉप. आता ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? काय आले का? चार काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर आहे? मी फक्त काय केलं, 4 बटन्स क्रिएट केले, 4 बटनला सेम फंक्शन कॉल केलं, सेम फंक्शन मध्ये डिफरंट पॅरामीटर पास केले. आता हे जे पॅरामीटर आहे, हे रिसीव्ह कुठे होणार? इथे रिसीव्ह होणार का? ओके, रिसीव्ह होणार. मी त्याला नेम काय दिला? कॅटेगरी. ओके, आता मला डेटा फेच करायचं, डेटा सॉर्ट, डेटा कॅटेगरी वाईज सॉर्ट कुठून करायचं? इथं. पण अशी पण कंडिशन कधी येऊ शकते ना, मला ओरिजिनल डेटा पाहिजे. कधी कधी मला ओरिजिनल पाहिजे, कधी कधी सॉर्टेड पाहिजे. तर मी काय करतो, ओरिजिनल डेटा कुठे स्टोअर करतो? एपीआय डेटामध्ये. आणि जो सॉर्टेड डेटा आहे तो कुठे स्टोअर करतो? दुसऱ्या एका हुक मध्ये, ज्याचं नाव घेतलं समजा मी फिल्टर डेटा सेट फिल्टर डेटा इक्वल्स टू यूज स्टेट. डिफॉल्ट काय स्टोअर करायचे याच्यामध्ये आपल्याला? क्लिअर आहे? ही लाईन काय लिहिली ती समजली? फिल्टर डेटा असणार, त्याला सेट करण्यासाठी सेट फिल्टर डेटा फंक्शन, आणि याच्यामध्ये डिफॉल्ट काय सेव्ह असणार आहे? एपीआयचा जो डेटा आलाय तो. खाली आलो, खाली आल्यानंतर इथे मी चेक केलं, अजून एक बटन आपल्याला लागेल, बरोबर ना? आता हे जे लिहितोय मी लिहिणार, तुम्ही सोप्या ह्याच्यामध्ये लिहितोय, तुम्ही सांगा काय लिहिलंय ते. इफ कॅटेगरी इक्वल्स टू ऑल, तर काय करायचंय? सेट फिल्टर डेटा एपीआय डेटा. काय लिहिलंय? इफ कॅटेगरी, इथून क्लिक करणार, हे नाव काय दिलंय आपण इथे? कॅटेगरी. ऑलचं नाव काय? कॅटेगरी. मी ते बोललो कॅटेगरी इक्वल्स टू ऑल, म्हणजे कॅटेगरी मध्ये जेव्हा हे बटन क्लिक करेल, बटन हे क्लिक आहे, तेव्हा मला फिल्टर कोणता पाहिजे? एपीआय डेटा, म्हणजे ऑल डेटा. आणि एल्स मला काय करायचंय? मला एक नवीन डेटा साईडला काढायचा आहे, न्यू डेटा. एल्स न्यू डेटा इक्वल्स टू आपला जो एपीआय डेटा आहे, एपीआय डेटा वरती अप्लाय करायचे मला फिल्टर. फिल्टर एक इनबिल्ट फंक्शन आहे. ओके, फिल्टर इनबिल्ट फंक्शन आहे, जो रिटर्न करतो ट्रू व्हॅल्यू. इफ ट्रू जर तिथे होत असेल, तर तो जो डेटा आहे तो रिटर्न करणार. मग इथे जसा मॅप रिसीव्ह करत होता ना, मॅप काय रिसीव्ह करतो? डीटी इंडेक्स. ओके, तसं मी इथे काय रिसीव्ह केलं? डीटी म्हणजे एक डेटा, सगळा डेटा त्याच्यामधला. मी इथे बोललो इफ, डायरेक्टली कंडिशन इथे अप्लाय होते, डीटी डॉट कॅटेगरी म्हणजे कोणती कॅटेगरी? ही वाली कॅटेगरी. इक्वल्स टू असेल ही रिसीव्ह होणारी कॅटेगरी, तर तो डेटा रिटर्न करणार, आणि तो स्टोअर कुठे होणार? न्यू डेटा. शॉर्ट मध्ये आपण इथे एवढंच लिहिलंय की माझ्याकडे पूर्ण एपीआयचा डेटा आहे, त्या पूर्ण एपीआयच्या डेटामध्ये जिथे जिथे ही कॅटेगरी मॅच होते ना, तो डेटा मला द्या. मग तो डेटा घेऊन आपण कुठे स्टोअर केला?
न्यू डेटा मध्ये, आणि याला कुठे टाकणार आपण आता? बरोबर लिहिलं का? बरोबर. फिल्टर डेटा मध्ये काय टाकला तो नवीन डेटा, आणि आता आपल्याला काय यूज करायचं सगळीकडे? तो फिल्टर डेटा. डिफॉल्ट फिल्टर डेटा मध्ये काय स्टोर आहे? डिफॉल्ट फिल्टर डेटा मध्ये काय स्टोर आहे? एपीआय डेटा स्टोर आहे. आणि जेव्हा मी बटन क्लिक करणार तसा तसा तो फिल्टर ऍड करून त्याच्यावरती ऍड करेल. थोडा प्रॉब्लेम आहे का, एक मिनिट. आता इथे जसं मी सेट एपीआय डेटा करत होतो तसंच मला काय करायला लागेल, एकदा सेट फिल्टर डेटा डेटा. ओके, सगळे दिसत आहेत? काय डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? इथे काय लॉजिक मी लावलं ते समजलं तुम्हाला? मी एक ऍड फिल्टर नावाचं फंक्शन क्रिएट केलं ज्याच्यामध्ये इथून येणारी कॅटेगरी रिसीव्ह केली. मी बोललो इफ कॅटेगरी जर ऑल असेल तर पूर्ण एपीआयचा डेटा मला पाहिजे, आणि एल्स जिथे जिथे एपीआय डेटावरती फिल्टर लावा, जिथे जिथे कॅटेगरी मॅच होते तो डेटा रिटर्न करून द्या मला, आणि त्याला फिल्टर मध्ये ऍड करा. ओके, क्लिअर आहे? काय डाऊट? काय डाऊट आहे कोणाला? नाही. आता मग ह्याला आपण अजून शॉर्ट मध्ये कसं करणार? आता हे ते जर प्रोडक्ट शो झाले आपल्याला, पण हे जे प्रोडक्ट त्याच्यामध्ये अजून डेटा असणार ना. काय असणार आहे अजून पी मध्ये? हे डिस्क्रिप्शन कसं लिहिणार आहे? dt डॉट डिस्क्रिप्शन. ओके, चला आलं डिस्क्रिप्शन आलं याच्यामध्ये. आता हे डिस्क्रिप्शन आपल्याला जास्तच मोठं होत आहे, त्याला बघूया आपल्याला शॉर्ट मध्ये करता येत आहे का. डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे ना, आता इथे बघा, इथे दिसतं डिस्क्रिप्शन मध्ये ना एक ऍरे पास आहे. ऍरे मध्ये किती आहेत? 1 2 3 4 असे आहेत ना. मी इथे काय बोलतो, डिस्क्रिप्शन मधला मला फक्त द्या 0. 0 म्हणजे फर्स्ट. झाले का छोटे? ओके, आता हे सगळं होतंय प्रॉपरली. अजून आपल्याला याच्यामध्ये हेडिंग ऍड करायची आहे, प्राइस ऍड करायचं आहे. आता हे सगळं जेव्हा आपण ऍड करणार, डिस्क्रिप्शन मला तिथे चांगलं दिसतच नाहीये ते. टायटल आहे, टायटलच्या खाली आलो, इथे घेतलं मी dt डॉट हेडिंग. खाली आलो, इथे घेतलं मी एक बटन ज्याच्यामध्ये ऍड केलं dt डॉट प्राइस. ओके, क्लिअर आहे? आता याला स्टायलिंग वगैरे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही देऊ शकता ना. पण इथे जेव्हा मी हे लिहिणार, अजून समजा डेटा वाढतोय तर इथे कोड खूप सारा होतोय ना. मॅपच्या आतमध्ये कोड खूप सारा झाला. मग आता ह्याला नीट कसं लिहिणार? आपण जाणार कंपोनंट मध्ये. कंपोनंट मध्ये इथे मी एक नवीन कंपोनंट बनवतो. काय नाव दिलंय त्याचं? दिलंय प्रोडक्ट. हे कोणतं आहे? प्रोडक्ट्स. आणि हा प्रोडक्ट. प्रोडक्ट्स मध्ये आलो, हा जो पूर्ण कोड आहे, हा पूर्ण कोड इथून कट केला, त्याला कुठे टाकला? प्रोडक्ट मध्ये. म्हणजे हा सिंगल सिंगल प्रोडक्ट आहे ना आपला. इथे काय डाऊट आहे कोणाला? काय केलंय ते समजलं ना मी काय केलं? ओके, याला नीट सेट करू दे जरा फक्त. ओके, आणि इथे मी तो पूर्ण मोठा कोड लिहिण्याच्या जागी आता काय लिहिणार? फक्त प्रोडक्ट. त्या प्रोडक्टच्या प्रॉप्स मध्ये पास करणार, बरोबर, dt किंवा dtच लिहिते. ओके, आता इथे लिहिताना मला काय लिहावं लागेल? प्रॉप्स. आणि इथे काय लिहिणार? प्रॉप्स डॉट dt डॉट टायटल. बरोबर ना. प्रॉप्स डॉट dt डॉट हेडिंग, प्रॉप्स डॉट dt डॉट थंबनेल, प्रॉप्स डॉट dt डॉट प्राइस. शो होतंय? काय एरर? काहीच नाहीये. पण इथे पण खूप मोठ्या मोठ्या लाईन्स लिहाव्या लागल्या ना आपल्याला. प्रॉप्स डॉट dt डॉट हे ते. मग इथून मी सगळीकडून प्रॉप्स काढतो. प्रॉप्स म्हणजे काय? ऑल डेटा. तिकडून जे येत आहे ते सगळं.
तर मला इथे प्रॉप्स मध्ये सगळा डेटा नको, मला काय पाहिजे फक्त डीटी ना. मग मी असं त्याला डिस्ट्रक्चर करू शकतो कर्ली मध्ये डीटी. आता मला सगळीकडे प्रॉप्स डॉट डीटी लिहायची गरज आहे का? नाही, डायरेक्टली डीटी लिहिलं तरी ते अलाउड. ओके, डीटी इज नॉट डिफाईन. डीटी 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 इकडे डीटी जाईल. क्लिअर? असं तुम्ही या कोडला असं वापरू शकता. आता स्टायलिंग वगैरे करायचंय तर इझी पडणार ना तुम्हाला ते. हा फायदा आहे याचा. ठीक आहे, डायरेक्टली इकडे प्रोडक्ट्स. अजून काय देतो आपण याला? की देतो ना, की इंडेक्स ऍड केला, सॉर्ट. असं तुम्ही फटाफट काम करून घेऊ शकता. कोडला रियूज करू शकता. जसं हे केलेलं आहे ह्याला पण करू शकता तुम्ही. हे बटन्स जर समजा तुम्ही एका कंपोनेंट मध्ये पार्ट्स केले, आता ह्याला जर मला स्टायलिंग द्यायचे, स्टायलिंग द्यायला काय करायला लागेल इथे? मला क्लास नेम बटन, बटन डेंजर वगैरे काहीतरी लिहावं लागेल. दिवाळीला समजा मी कॉल 1 बटन आउटलाईन डेंजर आला बटन. आता हे सगळ्यांना लिहित बसू का मी? बरोबर ना. इथे एकाला लिहिलं, परत कॉपी करून दुसऱ्याला पेस्ट करणार, परत कॉपी करून तिसऱ्याला पेस्ट करणार, परत ह्याला पेस्ट करणार, परत ह्याला पेस्ट करणार. मला टाइम किती लागेल? आता बटन्स किती आहे तिथे? 4 5 10 बटन्स असतील, 7 बटन्स असतील. मला 7 वेळा सेम कोड रिपीट करायला लागेल ना. रिएक्टचा यूज काय? कंपोनंट बनवायचे, यूज करायचे, तेच मेन काम आहे ना रिएक्टचं. मग आता इथे बटन जर एवढ्या टाइम्स रिपीट होतात तर मी काय करणार? डायरेक्टली जाणार कंपोनंट मध्ये. इथे एक नवीन ऍड करतो. काय ऍड करू? फिल्टर बटन डॉट जेएस. RFC टाकला, इकडे आलो. इथे आल्यानंतर काय करणार मी? हे कट नाही, कंट्रोल झेड करतो. इकडे आलो आणि इथे हे पेस्ट. म्हणजे इथे मी काय यूज केलं? एक बटन. आता इथे मी डायरेक्टली टाकणार फिल्टर बटन. आणि फिल्टर बटन मध्ये काय काय पास करायचे आपल्याला? काय पास करायचंय? या बटन्स मध्ये काय यूज करतोय मी? एक ऍड फिल्टर फंक्शन आणि नेम. तर मग या दोन गोष्टी इथून पास करणार मी. ऍड फिल्टर इक्वल्स टू ऍड फिल्टर, म्हणजे ऍड फिल्टरला ऍड फिल्टर नेमनी पास केलं. आणि नेक्स्ट काय टाकलं? नेम. नेम काय पाहिजे? ऑल. झालं, सगळं क्लिअर. ऍड फिल्टर आणि इथे काय टाकलं? ऑल टीव्ही लॅपटॉप. इथून हे पास होत आहे. इकडे काय काय रिसिव्ह करायचे आपल्याला? ऍड फिल्टर आणि नेम. डायरेक्ट डिस्ट्रक्चर ऍड फिल्टर आणि नेम. ऍड फिल्टर यूज केला आणि ऑलच्या जागी काय पाहिजे आपल्याला? इथे नेम. इथे ऍड फिल्टर मध्ये पण काय लिहायचंय? नेम. झालं, सेट आहे. मला आता बटन बनवायचे, काय करणार मी? जे किती पण घे ना, फक्त नाव चेंज करायचे तुमची. समजलंय? फटाफट तेवढे बटन्स क्रिएट होणार आहेत आणि सगळे फीचर्स त्याच्यामध्ये ऍड असणार आहेत. असं नाही की फक्त तेच काम करतोय. बघा, सगळं काम पण करणार. एक मिनिट. वॉच टीव्ही लॅपटॉप मोबाईल. वॉच टीव्ही लॅपटॉप वॉच ऑल. मी आतापर्यंत जे दाखवलं त्याच्यामध्ये नवीन काय यूज केलं आपण? नवीन फक्त मला वाटतं हा एक्झिओस यूज केला. त्याच्याशिवाय वेगळं काय यूज केलंय का? एक फिल्टर, एक हे जे काही यूज केलंय मी, हे आपण पहिले पण करत होतो, बरोबर ना. पण तुम्ही कधी यूज करत होता? मोठ्या मोठ्या पार्टला. मोठा पार्ट म्हणजे कार्ड, पेजेस मधले कंपोनंट, एवढंच. तर तसं नाहीये. रिएक्ट मध्ये हे अशा छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा यूज होतं, जे तुमचा पुन्हा पुन्हा असं यूज करणार. आता इथे बघा ना, इथे डेंजर दिलं, सगळं डार्क दिलं, प्रॉपर स्टायलिंग झाली याची. गेलं बटन आले. चला, बटन सेंटरला पाहिजे मला, त्याला थोडीशी मार्जिन द्यायचे. बोलो MX2 थोडी मार्जिन झाली. आता सेंटरला पाहिजे.
इथे काय द्यावं लागेल मग आपल्याला, रो डिफ्लेक्स जस्टिफाय सेंटर असंच आहे ना. काय रे, जस्टिफाय कंटेंट सेंटर आहे का, जस्टिफाय कंटेंट सेंटर झालं. टॉप बॉटमला थोडीशी पॅडिंग मार्जिन काय द्यायची आहे ती देऊन टाका. एम वाय म्हणजे टॉप अँड बॉटम. चला, स्पेस पण आली, प्रॉपर बटन्स पण बनले. झालं, हे समजलंय सगळ्यांना. स्टायलिंग चेंज करायचे प्रत्येक बटनला, ते पण प्रॉप्स थ्रू चेंज होऊ शकते. ओके, असं नाही की फक्त हेच चेंज होणार आहे. तुला जर समज इथे डार्क पाहिजे, त्याला वेगळं पाहिजे, ते कलर पण तुम्ही इथून पास करू शकता ना. हा फायदा असतो त्याचा. ह्याचं जर मी एक ह्याला जरी मॅप मेथड लावली ना तरी पण काम होऊन जाईल माझं. ह्याला मॅप मेथड सुद्धा लावत बसू शकतो. हे मला 4 वेळा लिहिलंय ना, हे लिहायची पण गरज नाहीये. तुमचा कोड काय ना, तो फक्त कोड लिहिला म्हणजे झाली वेबसाईट असं नाहीये. सेम कोड लिहितोय मी, फक्त त्याला सॉर्ट करतोय वेगवेगळ्या प्रकारे. बरोबर ना. पहिलं मी इथेच एकाच पेजवरती सगळं लिहिलेलं आहे. इथे आता माझं सॉर्ट झालं की इथे माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत, इथे सगळे बटन्स आहेत. मी ह्याला मॅप मेथड लावली असती तर हे पण काम झालं असतं माझं. मला हे करत बसायची गरज नाहीये. मी इथे फक्त एवढंच लिहीन, आपला जो एपीआय डेटा आहे, एपीआय डेटावरती काय लावायचं, मॅप, त्याच्यामधून रिसीव्ह करा डेटा, कॉलबॅक लावून टाका, आणि इथे मला पाहिजेत सगळे फिल्टर बटन्स. त्याच्यामध्ये मला फक्त कॅटेगरी साईडला काढायला लागली असती. ओके, कॅटेगरी साईडला काढून ते करावं लागेल, किंवा मला इथे एक कॅटेगरी ॲरे बनवून करावं लागेल. ते आपण करू शकतो बनवायचं असेल तर. ओके, मग मला हे सगळं पुन्हा पुन्हा लिहित बसायची गरज नाहीये, फक्त कॅटेगरी ऍड करणार. आता ह्या पेज मध्ये कोणाला डाऊट आहे का काय? हे बाकीचे पेजेस तुम्ही करू शकता. अबाउट, सर्व्हिस, कॉन्टॅक्टचं एक दाखवतो मी आता काय करायचंय ते. प्रोडक्ट्स हे समजलेलं आहे, क्लिअर आहे का? बघूया का पुढे. ओके, तर मग आता आपण बघूया पुढे. आता पुढे बघूया म्हणजे आपण करणार काय, तर कॉन्टॅक्ट फॉर्म बनवूया प्रॉपर. इथे डाऊट नाहीये ना कोणाला? नाहीये, ओके. हा, की तो पास करायला लागतो ना, एरर देतो ना नाहीतर. हे बघ, काय एरर, हा कुठे एरर आहे? ऍप मध्ये एरर दिसतो. एक मिनिट, क्लास कुठे लिहिलं रे आपण? बटन एड्यू नाव बार इथे क्लास लिहिलंय ना, क्लास नाही पाहिजे. काय करणार, सिलेक्ट, कंट्रोल एच, क्लास नेम. गेला एरर तो. ओके, आता तुझं काय, तू काय बोललेला, प्रोडक्ट्स मध्ये इथे की का पास केली आपण, बरोबर, की काढून टाकली. काय बोलतोय, each child in a list should have a unique key prop. कंपल्सरी तुला तो प्रॉप्स पास करायचा आहे, ज्याचं नाव असेल की, आणि ते युनिक पाहिजे. आता डेटा सेम असू शकतो ना, म्हणून मी तिथे डेटा सेम असू शकतो म्हणून मी डेटा नाही पास केला. मी त्याच्यामध्ये काय पास केलं, इंडेक्स. आणि जसं मी तो इंडेक्स पास करेन, आपला एरर गेला. हे स्टायलिंग तुम्ही कराल ना रे नंतर. ओके, स्टायलिंग प्रत्येकाची वेगवेगळी पाहिजे. मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते आपण कसं कसं करायचं ते. ओके, आता कोणतं पेज बनवायचे आपल्याला, कॉन्टॅक्ट. सेम, आपण फक्त आज मेन फोकस की कंपोनेंटला आपण कसं अजून नेक्स्ट लेवलवरती काम करून घेऊ शकतो, डायनेमिक कसे कंपोनेंट बनवू शकतो ते बघायचं. ओके, हॅलो, इथे कॉन्टॅक्टच्या पेजवरती आपण काय करणार, RFC टाकलं, चल कट केलं, एक H1 टाकून देतो. कॉन्टॅक्ट सेंटरला घेऊया.
काय होतंय सगळीकडे. ठीक आहे, नंतर बघूया त्या स्पेसचं. आता आपल्या काम खाली चालू ठेवूया. अबाउट आहे, रिफ्रेश, प्रोडक्ट्स आहे, रिफ्रेश, कॉन्टॅक्ट. आता कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला फॉर्म लागणार. इथे आलो, घेतला मी आपण फॉर्म. ठीक आहे, हे काढून टाक. फॉर्म मध्ये वेगवेगळे इनपुट घेणार आपण. हे करायचो ना आपण, इनपुट टाइप टेक्स्ट. काय लिहायचो पुढे, त्याचा नेम, नेम, एज, पासवर्ड, लास्ट एक सबमिट बटन. इथे येणार ऑन सबमिट इव्हेंट फायर करणार, बरोबर. हँडल सबमिट फंक्शन इथून मी कॉल करतो, म्हणजे कोणतंही रॅन्डम फंक्शन. ओके, वरती आलो, इथे आपलं ते फंक्शन क्रिएट केलेलं असणार. ओके, आणि इथे अलर्ट दिला मी, फॉर्म सबमिटेड. इथे आलो, डेटा लिहिला, सबमिट केला, अलर्ट आला, अलर्ट वरती क्लिक केला आणि आपला फॉर्म नेक्स्ट पेज वरती सबमिट झाला. पण हे रिएक्टचं काम आपण असं करतो का? नाही. आपल्याला काय करायचे, पेज रिफ्रेश करायचंय का? नाही, विदाउट रिफ्रेश काम करायचं. आपल्याला मला हा सगळा डेटा आणायचा आणि कुठेतरी स्टोअर करायचा. मग आता इथे आपण करणार काय, नॉर्मली हुक्स मध्ये डेटा स्टोअर करतो ना आपण, कॉन्स्टंट नेम, सेट नेम, खाली काय घेणार, एक सेट एज, पासवर्ड, सेट पासवर्ड, बरोबर. मग हे सगळे हुक्स सगळे मॅनेज करायच्या जागी मी एकामध्ये करेन. जसे की एकाचं नाव काय घेतलं मी, फॉर्म डेटा कॉमा सेट फॉर्म डेटा इक्वल्स टू यू स्टेट. यू स्टेट मध्ये मी ऑब्जेक्ट पास करेन, त्याच्यामध्ये बोलेन कोणता कोणता डेटा मला पाहिजे, नेम, एज, अजून पासवर्ड. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर आहे? एका फॉर्म डेटा मध्ये मी ऑब्जेक्ट पास केला. खाली आहे ना, इथून जसे जसे मी चेंजेस करेन, चेंजेस करणार म्हणजे कोणता फंक्शन कॉल होणार, म्हणजे इव्हेंट कॉल होणार, ऑन चेंज. ऑन चेंज वरती मी इथून एक फंक्शन कॉल करतो, ज्याचं नाव दिलंय समजा मी हँडल चेंज. आता हा हँडल चेंज काय करेल, ऑन चेंजला कॉल होईल. इथे आलो, ऑन चेंज, हँडल चेंज. सगळ्यांना सेम टाकतो मी, सगळ्यांना सेम आहे. म्हणजे नेम वरती मी चेंजेस करणार, कोणता फंक्शन कॉल होणार, हँडल चेंज. एज वरती क्लिक केलं कोणता कॉल होणार, पासवर्डला पण सेम. आता मला इथे माहिती करून घ्यायची मी कोणावरती चेंज करतोय आणि काय चेंजेस करतोय. तर मी काय करतो बघा, जसं आपण कोणताही इव्हेंट कॉल करतो, तो जो फंक्शन आहे तो काय रिसीव्ह करतो, इव्हेंट ऑब्जेक्ट. मी इथे आलो आणि इथे मी बोललो मला काय कर, एक काढून लेट इनपुट नेम इक्वल्स टू ई. ई म्हणजे इव्हेंट. ई मधला मला काय पाहिजे, टार्गेट. टार्गेट म्हणजे कुठून ऍक्सेस होतोय तो, ई डॉट टार्गेट. इथे क्लिक केलं तर ई डॉट टार्गेट काय असणार, हा बॉक्स. इथे चेंज केल्यानंतर ई डॉट टार्गेट काय असेल, हा बॉक्स. इथे क्लिक केल्यानंतर हा इव्हेंट डॉट टार्गेट काय असेल, हा बॉक्स. मला त्या टार्गेटचं काय पाहिजे, नेम. लेट डेटा इक्वल्स टू ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. आणि मी काय करतो, अलर्ट करतो इनपुट नेम कॉमा डेटा. कधी कॉल होणार आहे, चेंजेस वरती. इथे आलो, लिहिलं मी ए. काय बोलतो हा, नेम. ओके, ए नेम, डेटा का देत नाही, ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. नेम बंद करतो, डेटा येतोय का चेक करतो मी.
आला का डेटा? 888. इथे क्लिक करतो, डी टाकला, डी आला. ओके, डेटा रिसीव्ह होतोय, होतोय. त्याचं जर समजा मला नेम प्रिंट करायचं बोललो, नेम प्रिंट होईल का? इनपुट नेम डी डी, इथे क्लिक केलं, हे काय पास, इथे क्लिक केलं काय पास, इथे क्लिक केलं हे काय एज, इथे क्लिक केलं हे काय नेम. तर मी काय बोलतो, इथे जातो, त्याला बोलतो कन्सोल करा पहिलं तर माझा फॉर्म डेटा. त्यानंतर पुन्हा एकदा सेट फॉर्म डेटाला कॉल केला, त्याच्यामध्ये मी पास केला ओल्ड वाला फॉर्म डेटा. ओके, सेट फॉर्म डेटा मध्ये मी काय पास केला, जुना वाला फॉर्म डेटा. प्लस त्याच्यामध्ये मी एवढंच बोलतो की जिथे जिथे इनपुटचं नेम आहे, इनपुट नेम म्हणजे इनपुट नेम मधून काय काय येणार आहे, नेम एज पास. तर जिथे जिथे फॉर्म डेटा मध्ये नेम एज पास आहे त्याच्या जागी सेट करा हा आपला नवीन डेटा. हे सेट झाल्यानंतर मी कन्सोल करतो पुन्हा एकदा आपला फॉर्म डेटा काय येतोय ते बघूया. इन्स्पेक्ट केलं, रिफ्रेश केलं, शिफ्ट आर, काम होत आहे पण तो एज नाही प्रॉपरली हे करत आहे. इथे करूया आपण. कन्सोल क्लीन आहे, ए लिहिला, काय गेलंय का नाही, परत एकदा ए लिहिला, ठीक आहे, डबल कॉल झाला, परत एकदा डबल ए, दोन दोन वेळा कॉल होतोय तो. बघूया काय झालं इथे, डी ई एम ओ डेमो, काहीतरी गडबड आहे, चेक करू दे मला एकदा. ओके, 2 वेळा प्रिंट केले ना आपण, 2 वेळा प्रिंट केलेला आहे, एकदाच प्रिंट करतो त्याच्या पहिला. रिफ्रेश, ओके, खाली दिसतो डेटा, इकडे इथे आलो एज मध्ये, एज मध्ये लिहिला 1 2, इथे आलो पासवर्ड 1 2 3 1 2 3, होतो ना डेटा स्टोर. जसे जसे मी चेंजेस करतोय तसे हा सगळा डेटा कुठे स्टोर होतोय तुमचा, या सेट फॉर्म डेटा थ्रू फॉर्म डेटाकडे. मग तुम्हाला एवढंच करायचं, इथे फॉर्म डेटा जेव्हा प्रिंट करायचे लास्टला, इथे कन्सोल वगैरे आपण काय करत बसणार नाही, डायरेक्टली ई रिसीव्ह करणार, फॉर्म स्टॉप करणार. फॉर्म स्टॉप करण्यासाठी ई डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट, प्रिव्हेंट डिफॉल्ट काय करतो, काय करतो प्रिव्हेंट डिफॉल्ट, काय करतो रे, लिहिताना तर लक्षात आहे ना. प्रिव्हेंट डिफॉल्ट काय करणार, डिफॉल्ट प्रोसेस स्टॉप करणार. हा इव्हेंट कोणता आहे, हँडल सबमिट. कॉल कधी होतोय, ऑन सबमिट. ऑन सबमिट जर फंक्शन कॉल होत आहे तर त्याचं काम काय, सबमिट, बरोबर ना. हे जे फंक्शन आहे त्याचं डिफॉल्ट काम काय, सबमिट, ते मला स्टॉप करायचे म्हणून मी काय बोललो, यू डोंट प्रिव्हेंट डिफॉल्ट. आता इथे आलो, डेटा पास केला, सबमिट केला, भेटला डेटा, फॉर्म सबमिटेड, नाव एज पासवर्ड सगळे डिटेल्स आले माझ्याकडे. असं आपण काम करू शकतो. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, डाऊट असेल तर आता सांगा, कारण की आता ह्याला डायनॅमिक करायचे आपल्याला. इथून काय डाऊट आहे, काहीच नाही आहे डाऊट. ओके, बघा आता ह्याला कसं करणार आपण, काय करणार, इकडे इथे लिहिला मी समजा इनपुट फील्ड डॉट जेएस, आलो, आर एफ सी लावला, इथे घेणार आपण बूटस्ट्रॅपची ते फॉर्मचं हे घेऊया, गेट बूटस्ट्रॅप वरती आलो, गेट बूटस्ट्रॅप वरती गेल्यानंतर इथे क्लिक केलं आपण आणि टाकला फॉर्म. फॉर्म मधला आपल्याला पाहिजे हाच पार्ट पाहिजे ना, फक्त हा पार्ट केला कॉपी, इकडे आलो आणि हा पार्ट केला इकडे पेस्ट. हे खाली मेसेज मला काय लिहायचा नाहीये, इनपुटला द्यायचं आहे सेल्फ क्लोजिंग. ओके, हे डिस्क्राईब वगैरे याची काही गरज नाही. ओके,
आता एवढ्या टाइम्स हे लिहिलंय ना मी, 3 टाइम्स, मग 3 वेळा हे लिहिण्याच्या जागी आता मला हे पण तेवढ्या वेळा लिहावं लागेल ना. कोड किती लाईनचा होईल? हा 4 लाईन मला 3 वेळा लिहिण्याच्या जागी हेच बरं पडेल ना आपल्याला, रियूज केलेलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे? फॉर मध्ये लिहिण्यासाठी एक नाव, आयडी मध्ये लिहिण्यासाठी एक नाव, तोच असेल इथून टाईप, आणि इथे पाहिजे आपल्याला एक लेबल. म्हणजे जर मी इथून त्या इनपुट फील्डला कॉल करतोय, त्याच्यामध्ये मला काय काय पास करायला लागेल? नेम आणि तो इव्हेंट, बरोबर ना. हा जो हँडल चेंज इथून कॉल करतोय तो, आणि ह्याला आपल्याला तिकडून कॉल करावा लागेल असं, ऑन चेंज, हँडल चेंज. आणि हँडल चेंज वगैरे वरतून कसे आपण करणार? डिस्ट्रक्चर करून घेणं. इथून काय काय येतंय? नेम, नेम दिला मी नेम. अजून काय पास करायचं तुम्हाला? लेबल, लेबल दिला मी इथे इंटर नेम म्हणून. इनपुट फील्ड मध्ये काय काय जातोय? नेम, लेबल, इव्हेंट. इथे काय काय रिसीव्ह होणार मग? नेम, लेबल आणि इव्हेंट. फॉर नेम, इथे काय लिहिणार? लेबल. आयडी मध्ये काय पास करेन मी? नेम. आणि ऑन चेंज वरती काय कॉल करायचे मला? तो इव्हेंटचं फंक्शन. ठीक आहे, बघूया झालं का? आला हा फील्ड. ठीक आहे, इकडे येणार, आणि हे जेवढे मी कॉल केलेत हे करायची गरज नाही, आता फक्त आपण हेच लिहिणार. नेम, एज, पास, इंटर एज, एंटर पासवर्ड वगैरे जे काही तुम्हाला लिहायचे ते लिहा. इकडे जे क्लास लिहिलं त्याला करूया रिप्लेस. क्लास नेम टाकलं ए, पासवर्ड आहे बी, एज आहे बी, आणि हे आहे सी. सबमिट केलं. सबमिट झालंय का? नाही झालेलं आहे. बघूया काय गडबड आहे. आयडी, ह्याला नेम नाही दिला, नेम, नेम. ओके, आता होतोय का? ABC नाही होतंय. रिफ्रेश करूया एकदा. ABC, नेम ए, एज बी, पासवर्ड सी. आता जेव्हा तुम्हाला पुढे ऍड करायचंय, पुढे ऍड करण्यासाठी ते स्ट्रक्चर पुन्हा लिहित बसायची गरज आहे का? काहीच नाही. इथे फक्त हे ऍड करणार. काय पाहिजे तुम्हाला? ईमेल, इंटर ईमेल. चल, झालं. आता ह्याच्यामध्ये अजून काम इझी करूया ना ह्याचं. कॉल 5 करतो, MX ऑटो देतो, म्हणजे आता हा जरा सेंटरला येईल. दिसतोय सगळ्यांना फॉर्म? ओके. आता आपण ह्याचं काम अजून इझी कसं करू शकतो? की हे पूर्ण लाईन तर मला रिपीट करायला लागतेच ना. मला आपण इझी असं करू शकतो. तर मी इथे आलो, एपीआय फेचिंगच्या टाइमला आपण बघितलं ना, डमी डेटा घेऊन एपीआय कसा फेच करतो, त्या टाइप मध्ये काम करायचं. मी इथे घेतलं लेट फॉर्म फील्ड्स, लेट फॉर्म फील्ड्स इक्वल्स टू अरे. कर्ली मध्ये टाका काय काय पाहिजे ते, नेम आणि लेबल, इंटर नेम. अजून काय पाहिजे तेच इकडे रिपीट करा. नेम, एज, पास. मी नवीन काहीच नाही लिहित. मी फक्त काय करतोय, आपण जे पहिलं बघितलंय त्याला ऍक्च्युअल मध्ये यूज कसं करायचं ते सांगतोय बस. फॉर्म फील्ड्स, क्वेश्चन मार्क, डॉट मॅप. इथे काय रिसीव्ह करणार? DT. चल, झालं. इथून काय करणार मी मग? या इनपुट फील्डला कॉल करणार. चल, इनपुट फील्डला कॉल केलं, त्याच्यामध्ये काय पास केला? हा DT. असं लिही, किंवा मग असं लिही, नेम इक्वल्स टू DT डॉट नेम, लेबल इक्वल्स टू DT डॉट
लेबल आणि इव्हेंट इक्वल्स टू इव्हेंट काय होता, हँडल चेंज. चल अजून कोड कमी केला, हा कमेंट मध्ये टाकून ठेवतो पाहिजे तुम्हाला. चालतोय का, नाही चालत आहे. फॉर्म फिल्ड्स स्पेलिंग कॉपी पेस्ट मॅप dt इनपुट फील्ड लेट फॉर्म फिल्ड्स इक्वल्स टू अरे, इथे घेतलंय नेम एज पासवर्ड आहे, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. सेव्ह करूया, रिफ्रेश करूया, काय गडबड झाली चेक करूया. फॉर्म फिल्ड्स वरती लावली मॅप, त्यात घेतला dt, इथे लिहिलं नाहीये आपण, काय घे इथे, आता लिही फक्त इथेच लिही, तुझं खालचं काम पण इझी केलं आपण, फक्त इथे चेंजेस करायचे आता तुम्हाला. समजलं, काय डाऊट आहे याच्यामध्ये, काय डाऊट आहे आपण काय केलं त्याच्यामध्ये. आता जर समजा तुम्हाला इथे नंबर टाईप पासवर्ड हे ऍड करायचे, अजून काम इझी होतंय, इथे फक्त लिही, इथे मी लिहिलं टाईप काय पाहिजे मला याचा पासवर्ड. चल अजून एक पाहिजे मला ईमेल साठी पण, इथे आलो, नेम असणार ईमेल, इथे असणार इंटर व्हॅलिड ईमेल, काहीतरी लिहिलं, टाईप काय पाहिजे मला याचा ईमेल. चल इथून मी बोललो टाईप पण पास कर, पण टाईप्स कधी कधी आहे कधी कधी नाहीये. चल इथे लावलं मी टाईप क्वेश्चन मार्क, टाईप क्वेश्चन मार्क टर्नरी ऑपरेटर माहिती ना, इफ टाईप असेल तर टाईप जाऊ दे, म्हणजेच dt डॉट टाईप जाऊ दे, आणि जर टाईप नसेल तर तिथे काय केलं पाहिजे टेक्स्ट. चल इकडे आलो आणि बोललो अजून तिकडून काय येतोय, चल टाईप येतं, टाईपच्या जागी टाईप, टाईपच आहे का, चल झालं. टाईप इज नॉट डिफाईन, कुठे नाही टाईप नॉट डिफाईन बोलतोय, टाईप ओके, dt डॉट टाईप, इफ dt डॉट टाईप आहे तर तो सेंड करा, आणि इफ dt डॉट टाईप नाहीये तर टेक्स्ट. इथे नाहीये टेक्स्ट, इथे नाहीये टेक्स्ट, इथे आहे पासवर्ड, इथे आहे ईमेल. टाईप इज नॉट डिफाईन, काय तर अजून टाईप dt डॉट टाईप, dt डॉट टाईप टेक्स्ट, इकडे आलो टाईप टाईप, सेव्ह झालं का. ईमेल प्रॉपर, राईट क्लिक, इन्स्पेक्ट, स्क्रोलिंग केला, ड्यू फॉर्म फिल्ड्स बघा रिव्ह्यू झाले प्रॉपरली, आणि प्रत्येकाच्या आतमध्ये डायनॅमिकली फॉर पासवर्ड, इंटर पासवर्ड, टाईप पासवर्ड, नेम पास, क्लास आयडी सगळं सेट आहे. इकडे आलो, बघा थांबा लॅग झालाय थोडस, वरती आलो सांगा, झाली संपली ताकद त्याची, आपण बघूया कसं काय. असं आहे का, रिॲक्ट मध्ये ना ते स्टायलिंग वगैरे ते नवीन लोकांसाठी आहे फक्त, ओके, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला रिॲक्ट प्रॉपरली माहित नाही तोपर्यंत, एकदा रिॲक्ट यायला लागलं तर ह्या गोष्टीच करायच्यात तुम्हाला. नाहीतर HTML CSS तर ते पण करून देतात ना फ्रंट एंड बेसिक डेव्हलपर जे आहेत ते, मग रिॲक्टचं तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करताय तर मग हे अशीच कामं करायची, फक्त लॉजिक बस, स्टायलिंग वगैरे आपण नाही बघायचं, ते तयार आहे ना, क्लास द्यायचे, संपलं का. आता इथे बघा काय लिहिलं, लेबल पास, इंटर पास, टाईप पासवर्ड, फॉर ईमेल, टाईप ईमेल, नेम ईमेल, आयडी गेलाय प्रॉपरली, लेबल काय इंटर व्हॅलिड, प्रॉपर जनरेट होतं ना सगळं. समजलंय का तुम्हाला हे, समजलंय का. आणि हा फॉर्मचा डेटा, फॉर्म एवढंच आहे, फॉर्मचा कोड जर मी इथून हा शॉर्ट इकडून काढून टाकला, ठीक आहे एवढंच, फक्त आता तुला काय तिथे खाली ईमेल ऍड केलं म्हणजे इथे पण ईमेल लिहायला लागेल. सबमिट करून बघूया आपण सबमिट होतोय का.
सबमिटेड, राईट क्लिक, इन्स्पेक्ट, कन्सोल, ऑब्जेक्ट मध्ये डेटा, एज, ईमेल, पासवर्ड, नेम, सगळ्या फील्ड्स भेटल्या. झालं. तुम्हाला आता एकदा हा कोड का लिहायचा असा, तर एक्स्ट्रा जर तुम्हाला ऍड करायचं तर जास्त काय हे नाहीये. आता तुला इथे पुढे काय पाहिजे, ऍड्रेस पाहिजे, ये खाली खाली लिह ऍड्रेस ब्लँक. इथे फक्त काय करणार आता तू, सॉरी, टाईप काय असणार आहे, नाही नेम आहे ना, नेम ऍड्रेस, इंटर व्हॅलिड ऍड्रेस, टाईप नाही पाहिजे तुला, चल काढून टाकलं. झालं. हा पण सबमिट होणार. चेंजेस करायचे तुला पूर्ण स्ट्रक्चर मध्ये, ते चेंज करायला नाही लागणार. जेव्हा तुम्ही नॉर्मल कंपोनंट यूज करता, नॉर्मल कंपोनंट म्हणजे या टाईप मध्ये, तर चेंजेस करायला टाइम जाणार ना तुमचा, तो टाइम अजून कमी केला आपण. समजला कसा कोड लिहिला आपण ते. आता जे बघितलं त्याच्यामध्ये नवीन, पूर्ण नवीन असं काही आहे, एक्झिओस आणि सेट फिल्टर. बाकी नवीन आहे का काय, सेम आहे ना, पहिले यूज केलंय तुम्ही सगळं. हे फिल्टर, हे पण यूज केलंय, हे पण यूज केलंय, फक्त एक वेगळ्या वे मध्ये आपण ते बघितलं. आणि असं फोल्डर स्ट्रक्चर राहणार बघा. कंपोनेंट मध्ये मी काय टाकलंय, जे रियूज होतं तेच टाकलंय. फिल्टरचे बटन्स, इनपुट फील्ड, नॅवबार, प्रोडक्ट्स, तो पार्ट. आणि पेजेस मध्ये हे जे मोठे मोठे पेजेस जे काही असणार आहेत ते. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कशामध्ये डाऊट आहे का, आपण आज जे बघितलं त्याच्यामध्ये आहे का, कशामध्ये डाऊट नाहीये, लक्षात राहील एवढं. ठीक आहे, बघूया, रेकॉर्डिंग असेल तर ते ठीक आहे, काही विषय नाही. मग आपण पाहिजे तर थोडं थांबून पुढे बघूया की काय करूया आता.